तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गमूळ सोप्या पद्धतीने कसं काढायचं आहे ते आपण आज बघणार आहोत. बघा, याच्यासाठी आपल्याला 10 पर्यंत वर्गमूळ पाठ असणं आवश्यक आहे. मी बोर्डवर इथे लिहिलेले आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. आता वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. पूर्ण वर्ग संख्यांचं वर्गमूळ. आता 576चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. काढायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला काय बघायचं की संख्येची जोडी पाडली आपण. त्यामध्ये 76ची एक जोडी, 5ची एक जोडी पाडली आपण. आता बघा, एकक स्थानी किती आहे? 6. मग एकक स्थानी 6 असणाऱ्या संख्या आपल्याला कोणत्या संख्येचा वर्ग केल्याच्या नंतर एकक स्थानी 6 येतात ते आपण या 10च्या याच्यामध्ये आपण पाहायचे सुरुवातीला. मग कोणती कोणती संख्या आहे? 4 आणि दुसरी संख्या कोणती आहे? 6. 4 चा वर्ग केला तर 16 येतो, 6 चा वर्ग केला तर किती येतो? 36 येतो. आता संख्या किती आहे? 5. आता 5 ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या वर्गांच्या दरम्यान येते ते आपल्याला संख्या याच्यामध्ये पाहायची आहे. आता 5 ची संख्या कुठे येते? 4 आणि 9च्या मध्ये आहे, म्हणजे 2 आणि 3. 2 आणि 3 या दोन संख्येच्या मध्ये ही 5 ची संख्या येते. म्हणून आपल्याला काय करायचं? लहान संख्या घ्यायची. याच्यापैकी लहान जी संख्या असेल ती घ्यायची, मोठी संख्या घ्यायची नाही. मग आता 24 आणि 26. आता 24 आणि 26 या संख्येचा वर्गमूळ असलं पाहिजे. मग 24 आहे का 26 आहे ते पाहण्यासाठी काय करायचं आपण? आता जे दोन लगतच्या संख्या घेतल्या आपण, 2 आणि 3, त्याचा गुणाकार करायचा. 2 आणि 3चा गुणाकार केला, गुणाकार किती आला? 6. आता गुणाकार 6 आला. आता ही 6 संख्या आणि ही 5 संख्या याचं आपल्याला काय करायचं? लहान मोठे पुन्हा बघायचं, कोणती लहान आहे कोणती मोठी आहे. आता ही थंडी संख्या पाहिजे आपण. ही संख्या मोठी हो का लहान आहे आपल्याला पाहिजे. ही संख्या 6 आहे, ही संख्या किती आहे? 5 आहे. म्हणजे ही संख्या काय याच्यापेक्षा लहान आहे. लहान जर असेल तर ही संख्या आपल्याला घ्यायची आहे. याचं वर्गमूळ किती आहे? 24 आहे. 576चं वर्गमूळ किती आहे? 24. ही संख्या आपल्याला याच्यामध्ये आलेली आहे. तर असं वर्गमूळ आपल्याला सोप्या पद्धतीनं तोंडी आपल्याला वर्गमूळ आपल्याला काढता येते. आता बघा, 625 जर सांगितलं तुम्हाला, 625 आपल्याला माहित आहे की एकक स्थानी जर 5 आले तर 25चं वर्गमूळ घेतो आपण, किती आहे? 5. त्याच्यानंतर 6ची फोड केली आता सारखीच, काय ते 2 गुणिले 3. याच्यापैकी लहान संख्या घ्यायची आहे, कोणती आहे? 2. म्हणून 625चं वर्गमूळ किती आहे? 25 आहे. आता 729 बघा. आता 729 एकक स्थानी 9 येणाऱ्या दोन संख्या म्हणजे कोणत्या कोणत्या आहेत? 3 आणि दुसरी संख्या कोणती असली पाहिजे? 7. बघा, हे 7 आणि 3 10, याचा फरक 10 दोघांची बेरीज 10 येते. बघा, एक घेतली की आपल्याला दुसरी आपोआप आपल्याला जोडी घेता येते, शोधायची गरज पडत नाही. आता 3 आणि 7 घेतले. आता 7 जी संख्या आहे कोणत्या संख्येच्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे? 4 आणि 9च्या दरम्यान आहे. 7 ही संख्या कशाच्या दरम्यान आहे? 2 आणि 3च्या दरम्यान आहे. मग 2 आणि 3चा गुणाकार केला आपण, 2 आणि 3. मग इथं 2 घेतले, इथं 2 घेतले, इथं 2 घेतले, इथं 2 घेतले. आता 2 आणि 3चा गुणाकार केला की त्याला 6. मग आता 6 इथं संख्या 6 दिली, इथं संख्या किती आहे? 7 आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे. मग मोठी संख्या कोणती आहे? 27. जर मोठी संख्या इथली संख्या जर मोठी आली तर मोठी घ्यायची, लहान आली तर वरचं घ्यायचं आहे. मग आता आपल्याला कोणती संख्या? 6 आली संख्या, इथं 7 आहे म्हणजे मोठी संख्या आहे. म्हणजे याचं वर्गमूळ किती आहे? 27 आहे. किती आलं वर्गमूळ? 27. आता लक्षात यायले? तुम्ही सोडून बघा म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येऊन जाईल. आता 841चं बघा. आता 841चं बघितलं, एकक स्थानी एक येणारी कोणती संख्या? 1 आणि दुसरी संख्या कोणती आहे? 9. बघा, 1 चा वर्ग 1 आहे, 9 चा वर्ग 81 आहे. आता ही संख्या किती आहे? 8 आहे. आता 8च्या दरम्यान 8 ही संख्या कुठेशी येते? बघा, ही इथं संख्या 8 आहे. म्हणजे कशाच्या दरम्यान येते? 2 आणि 3च्या दरम्यान येते. 2 आणि 3. मग कोणती संख्या घ्यायची? याच्यापैकी लहान संख्या घ्यायची. 21 आणि 29. 21 आणि 29 आली. आता याच्यापैकी आपल्याला लहान संख्या, आता 2 आणि 3चा गुणाकार केला आपण, किती आला? 6. ही संख्या काय? मोठी आहे. म्हणून याचं वर्गमूळ कोणतं आहे? 29. वर्गमूळ कोणतं आलं? 29. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वर्गमूळ काढता. बघा, आता आपण 7921 या संख्येचं वर्गमूळ कसं काढतात आपण बघू त्याच्यामध्ये. बघा, आता एकक स्थानी किती आहे? 1 आहे. म्हणजे किती संख्या येणार आहे? 1. 1 चा वर्ग 1 आहे आणि दुसरा किती आहे? 9 आहे. 1 आणि 9. आता संख्या किती आहे? 79. आता 79 जी संख्या आहे कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहे?
8चा वर्ग 64 आहे, 9चा वर्ग 81. याच्यामध्ये ही संख्या आहे ती 8 आणि 9. याच्यापैकी लहान संख्या आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे कोणती झाली 81 आणि 89. 81 आणि 89. मग आता 8 आणि 9चा गुणाकार केला, 8 9 72. आता इथं संख्या आली 72, इथं किती आहे 79. ही संख्या काय मोठी आहे, मग मोठी संख्या कोणती आहे 89. याचं वर्गमूळ किती आहे 89. वर्गमूळ किती आलं 89. असं घ्यायचं आपण. मोठी संख्या आली याचा दोन संख्यांचा गुणाकार करायचा, 8 9 72. 72 आली इथे किती आहे 79 आहे. मग 79 संख्या मोठी आहे, म्हणजे 81 आणि 89 पैकी मोठी जी संख्या असेल ती आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे, म्हणून किती आलं 89. आता बघा 8836. आता एकक स्थानी किती आहे 6 आहे. आता एकक स्थानी 6 आहेत, म्हणजे एकक स्थानी जर 6 असतील कोणत्या कोणत्या संख्या घ्यायची आपल्याला 4 आणि 4चा वर्ग 16 आणि 6चा वर्ग 36. 4 आणि 6 आपण संख्या घेतल्या. आता 4 आणि 6 घेतल्या तर पुढची संख्या किती आहे 88. आता 88 जी संख्या आहे कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहे 81 आणि 100च्या दरम्यान 88 संख्या आहे. 9 आणि 10 संख्या आपल्याला घेता येईल. 9 आणि 10 मी इथे घेतली 9. लहान संख्या कोणती आहे 9. 9 आणि 10. मग 9 आणि 10चा गुणाकार केला 9 10 90. गुणाकार किती आला 90 आला. आता 90 इथं 90 आहे, परंतु इथं संख्या किती आहे 88, म्हणजे इथली संख्या लहान आहे. लहान संख्या जी असेल ती आपल्याला वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे कोणती आहे 94. याचं वर्गमूळ किती आहे 94. असंच वर्गमूळ आपल्याला काढता येते. किती आलं 94 वर्गमूळ आपल्याला काढता आलेलं आहे. आता 94 0 9. मग आता एकक स्थानी किती आहेत 9 आहे. एकक स्थानी 9 आहेत म्हणजे कोणती संख्या घ्यायची 3. 3चा वर्ग 9 आहे आणि 7चा वर्ग सुद्धा किती आहे 49 आहे, म्हणजे 3 आणि किती येतात 7 येतील त्यामध्ये. 3 आणि 7. कारण 9 शेवटी संख्या किती आहे 9. 3चा वर्ग 9 आहे, 7चा वर्ग 49 आहे. मग आता संख्या किती आहे 94. संख्या किती आहे 94 संख्या आहे. आता 94 संख्या कोणत्याच्या दरम्यान येते 9 आणि 10च्या दरम्यान. 9 आणि 10च्या दरम्यान. लहान संख्या घ्यायची 93 97. आता गुणाकार केला 9 10 किती आहे 90. 9 10 90. गुणाकार केला दोन संख्येचा 9 10 90 आहे. परंतु इथं संख्या किती आहे 94. मोठी संख्या आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे याचं वर्गमूळ किती आहे 97. वर्गमूळ किती आहे 97. आणि शेवटच्या संख्येचं तुम्हाला माहितीच आहे किती आपल्याला 10,000 आहे. 10,000 जर असेल तर आपल्याला याच्यामध्ये किती येतात 100. 0 0 घेतले, इकडचे 2 0 आपण घेतले, 1 घेतला, किती आले 100. 100चा म्हणजे 10,000चं वर्गमूळ किती आहे 100 आपल्याला त्याच्यामध्ये येता येते. 100चा वर्ग केला तर किती येतो 10,000 येतो. तर या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं 100 पर्यंत वर्गमूळ कसे काढायचे आहे ते आपण मोठ्या संख्येचे 10,000 पर्यंत संख्या जर असतील तर त्याचे वर्गमूळ कसे काढायचे ते आपण आजच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब